ओम साईराम. आज मी रवा ढोकळा बनवला आहे. रवा आणि बेसन मिक्स आहे त्यामध्ये. आणि मी थोडंसं याच्यामध्ये तेल आणि मोहरी टाकून हळद टाकून थोडं फ्राय करते. फ्राय केलं की खूप छान लागतात त्याच्यामुळे. आणि माझी मुलगी याला रवा ढोकळा नाही म्हणून राहिली, इडली पण नाही म्हणून राहिली, पाव आहे म्हणते, कारण की ह्या पात्राच्या असं बाहेर गेला आहे. त्यामुळे टाकण्यात थोडं जास्त आलं त्याच्यामुळे ते बाहेर गेला आहे. नाही तर चवीला तर खूप छान झाला आहे. तिला पण आवडला आहे. चवीला छान झालं म्हणते, फक्त बाहेर आला त्याच्यामुळे. आणि जर याची जर रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. रेसिपी मिळून जाईल. चवीला तर खूप छान. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, याच्यातलंच काढून दाखवते. तसं हे निघून नाही राहिलं. हे बघा, नरम बघा किती छान झाला. आणि हे बघा लुसलुशीत झाला आहे आणि नरम बघू शकता. आवडीनं खातात लहान मुलं. माझ्या मुलीला असं खूप आवडतात. वेगळं काही बनवून दिलं पण भाजी पोळी म्हटलं का तिच्या नाकालाच डसते. एकच टाईम भाजी पोळी, संध्याकाळी वरण भात आणि सकाळी भाजी पोळी. आणि पण मधात असं काही वेगळं पाहिजे तिला. मग ते अशी आठवत नाहीत सकाळी काही बनवून दिलं तर.